नमस्कार, गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज मी गावाकडच्या पद्धतीने मुलांना नाश्त्यासाठी पोहे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. खूप छान असे झाले होते. अगदी मऊसूद, अजिबात कडक होत नाही किंवा वातड होत नाही, असे मऊसूद असे होतात. खूप छान लागतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी असे पोहे घेतलेले आहे, मस्त धुवून चाळून घेतलेले व्यवस्थित आणि पाण्याने धुवून घेतलेले आहे. आता पोह्यासाठी मी इथे 3 कांदे घेतलेले, मूठभर शेंगदाणे, भरपूर अशी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या. आता हे पोहे नळाच्या पाण्याने चांगले असे स्वच्छ धुवून घेतलेले आणि तोपर्यंत आता मी आपले कांदा वगैरे जे कापलेले होते ते परतून घ्या. सुरुवातीला मी शेंगदाणे असे मस्त तेल तापल्यानंतर असे खरपूस असे तळून घेतलेले. खूप छान लागतात खरपूस तळलेले शेंगदाणे. अशा पद्धतीने सुरुवातीलाच मी शेंगदाणे तळून घेतलेले. शेंगदाणे चांगले असे चटचट वाजेपर्यंत असे तळून घेतलेले. त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि खूप दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात. आता काढून घेऊया ते आणि त्याच कढईमध्ये आपण टाकूया 1 चमचा मोहरी, टाकूया जिरे, टाकूया आणि भरपूर असा ताजा कढीपत्ता टाकूया आणि बारीक कापलेला कांदा आहे ना, तो यामध्ये टाकून देऊया आणि त्यासोबत थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि राहिलेली कोथिंबीर नंतर टाकूया आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा परतताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपला कांदा आहे ना लवकर परतला जाईल. आता कांदा देखील परतलेला आहे ना, तर आता बारीक कापलेल्या मिरच्या टाकून देते आणि त्या देखील अशा चांगल्या तळसून घ्यायच्या आहे त्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपल्या मिरच्या देखील तळसून झालेल्या आहे. आता हळद टाकूया, 1 मोठा चमचा हळद टाकलेली आहे आणि परतून घेऊया. आपण तळलेले शेंगदाणे होते ना, ते देखील यामध्ये टाकायचे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे. आता आपले पोहे देखील भिजलेले आहे ना, ते पोहे देखील यामध्ये टाकून द्यायचे आणि असे मोकळे भिजलेले बघू शकता. असे चाळण असते ना आपली, त्यामध्ये टाकले तर म्हणजे पाणी सगळं निथळून गेलेले पाणी ते यामध्ये टाकून देते आणि खूप छान होतं. अशा पद्धतीने जर पोहे केले ना, आपला कांदा वगैरे मिरच्या वगैरे परतूस्तवर ते असे मस्त भिजले जातात. अजिबात कडक होत नाही, काही वातड होत नाही. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ना थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे. आपण सुरुवातीला मीठ टाकलं होतं ना, तर आता चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावर टाकायची थोडीशी कोथिंबीर. अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेले आणि 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवून देऊया आणि काढून घेऊया. आता कोथिंबीर टाकली की झाले आपले तयार पोहे नाश्त्यासाठी. तर अशा पद्धतीने पोहे केले होते आज, खूप छान झाले होते आणि आता बाकीची कामे चालू आहेत ना,